एप्रिल महिन्याचा निधी जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। पात्र एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला। ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, जमा झाला नाही, अशा बहिणींसाठी अर्जंट तातडीची सूचना। बऱ्याचदा बहिणींना अजूनही हप्ता जमा झाला नाही, मेसेज आलेले नाही, कारण नवीन अटी आणि नवीन नियमासह ते वाटप सुरू झालेलं आहे। आता 5 नव्या नियमानुसार हा हप्त्याचा वाटप सुरू झालेला आहे, ज्यामुळे ज्या बहिणींचे नियम पाळतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत, त्याच बहिणींना हप्ता मिळणार आहे, बाकीच्या बहिणींना हप्ता मिळणार नाही। त्याच 12 अशा बँक आहेत ज्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता जमा होणार आहे। तुमच्या जर या 12 बँकेत नाव असेल, 12 बँकेत खातं असेल, तर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, पैसे जमा होणार। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून, कारण बघा मित्रांनो, पैसे जमा न होण्याचं मागचं कारण काय आहे तर ते तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचे असणार आहे। जर तुम्हाला एप्रिल हप्त्याचा पैसे आले नाही, एप्रिल हप्ता जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागणार आहे। ज्या बहिणींना ही गोष्ट चेक करायची असेल तरच त्यांना हे पैसे मिळणार आहे, आणि ज्या बहिणींना हे गोष्ट जर चेक करता आली तर तुम्हाला नक्कीच पैसे येणार आहे। कारण की बघा मित्रांनो, ज्या बहिणी हे गोष्ट चेक करतील त्यांना लगेच हप्ता जमा होणार, मेसेज येणार। कालही काही बहिणींना मेसेज आले, परंतु तुम्हाला काही बहिणींना मेसेज आले नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, त्यांनी ही गोष्ट चेक केली, अर्जंटमध्ये बँकेच्या संदर्भात ही गोष्ट चेक केली आणि लगेच त्यांना मेसेज आले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, सरकारने पैसे पाठवलेले आहे, परंतु तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा, कारण की इथं महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। परंतु तुमच्या खात्यापर्यंत पोहोचलेला काहीतरी नवीन नियम आता लागलेला आहे, म्हणून तुम्हाला पैसे आले नसतील, आडवे येत आहे। 99% बहिणी अजूनही पैशांची वाट पाहत आहे। असेही काही नशिबान बहिणी असतील की ज्यांना आता जे मेसेज आलेले आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला, परंतु भरपूरशा महिलांना हे एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही। कारण की बघा बहिणींनो, इथं तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम असणार आहे, बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाही। त्याच बरोबर तुमचा आता तुमच्या मुलाचा नियम देखील इथं लावलेला आहे, इथं वयाचा देखील बहिणींना नियम आलेला आहे। मग आता तुम्हाला सगळे नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की महत्त्वाचे नियम असणार आहे, कारण तुम्हाला लक्षपूर्वक समजून घ्यावं लागणार आहे, कारण की तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम मिळणार नाही, अन्यथा तुमचे पैसे मिळणार नाही। नुसती मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही, कारण समजून घ्या, नियम समजून घ्या। तुम्हाला हा महत्त्वाचा नियम असणार आहे। मुलं बाळ असेल तर तुमच्यासाठी नवा नियम इथं लागू करण्यात आलेला आहे। तुमचं वय किती आहे आता त्यावरून देखील हप्ता ठरणार आहे, ज्यामुळे लक्षपूर्वक आता तुम्हाला माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। कोणते ते 5 नियम असणार आहे, कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होत आहे, एप्रिलचा हप्ता येण्यासाठी काय करावं लागणार आहे, व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं गेलेलं आहे। बघू शकता तुम्ही, लक्षपूर्वक माहितीमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा। आता बघा, ऐकल्यानंतर शेवटी तुम्हाला एक गोष्ट अशी करावं लागणार आहे आणि अशी सांगणार आहे, जे की गोष्ट केली की तुम्हाला एप्रिलचा हप्ता लगेच येईल, पण इथून पुढचे सगळे हप्ते देखील येऊन जातील। अजिबात टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे। हक्काची रक्कम तुम्हाला 100% मिळणार, म्हणजेच मिळणार। फक्त एक काम अर्जंट करायचं आहे, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता खात्यात यायला सुरू झाला आहे। लाडकी बहीण योजनेची ही गरीब भगिनींसाठी असणार आहे, लाडकी बहिणी हे गरीब बहिणींनाच मिळणार आहे। सरकारने काही अटी शर्ती ठेवलेल्या आहे, तर त्या अटी शर्तीनुसार एप्रिलचा हप्ता त्यात वाटप होणार आहे, आणि तुम्हाला ह्या लवकरच येणार आहे। तर बघू शकता तुमच्यासाठी कोणता नियम ठेवला आहे, तर आता बघा कोणत्या अटी, कोणता नियम, कोणत्या शर्ती हे तुमच्यासाठी ठेवलेल्या 12 बँकेमध्ये हा हप्ता जमा होतोय। कोणत्या त्या 12 बँक असणार आहे, तुमचं नाव त्या बँकेत आहे का, तुमचं बँकेचं खातं त्या बँकेच्या लिस्टमध्ये आहे का, नसेल तर अडचण येऊ शकणार। कोणते 5 त्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत, कोणती ते अटी शर्ती असणार आहे, मोबाईलवर चेक केली की तुम्हाला लगेच मेसेज येणार का, त्या ठिकाणी येतो ही देखील तुम्हाला सांगणार आहे। कारण की 5 ही गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। एक एक करून तुम्हाला लक्षपूर्वक सांगतो, प्रत्येक गोष्टी म्हणजे एक एक तुम्हाला गोष्ट महत्त्वाची असणार आहे। तुम्ही केली का तुम्हाला पैसे हे लगेच येणार आहे, पुढचे पैसे येण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही। आता तुम्हाला पुन्हा नेमकं काय करावं लागणार आहे पहा, तुमच्या संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदा चेक करा की वयाचा नियम आणि वयाचा शर्त कोणती असणार आहे, कोणत्या त्या अटी शर्ती असणार आहे। योजनाचा जो हप्ता होता त्यासाठी वयाची अट सरकारने ठेवलेली होती 21 ते 65 वर्ष। तुमचं वय नेमकं किती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आता वयानुसार हप्त्याचं वाटप होणार आहे। पहा, तुम्ही 21 ते 30 वर्षामध्ये बसत असाल तर तुम्हाला जसे की भरपूरशा महिनी
हे 31 ते 40 वर्षामध्ये बसत असतो. भरपूरशा बहिणीची 41 ते 50 मध्ये आणि काही बहिणी 51 ते 60 की शेवटी इथे कॅटेगरी तुमची 61 ते 65 ची देखील इथे तुम्ही कमेंटमध्ये करा की तुम्ही कोणत्या वयोगटात बसत आहात. कॅटेगरीनुसार आता तुमचा हप्ता ठरणार आहे. वयोगट असा आहे की ज्याला हप्त्याचं इथून पुढे बंद होणार आहे. आता भरपूरशा बहिणींची इथं हप्ता देखील बंद होणार आहे. नेमका कोणत्या वयोगटात इथं कोणत्या वयाच्या बहिणींना डायरेक्ट हप्ता बंद होणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो. आता त्यानंतर सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की मुलांचा नियम ह्याला आता लागू झालेला आहे. आता ज्या बहिणींना एक मुलगा एक मुलगी किंवा ज्या बहिणींना दोन मुलं आहेत किंवा 3 मुली आहेत तर अशा बहिणींना इथे बघू शकता तुम्ही. बहिणींना नेमकं काय करणार होणार आहे किंवा त्यांचा हप्ता बंद होणार का, तर सविस्तर माहिती जाणून घ्या. तर बघा बहिणींनो, नेमकं कशा पद्धतीने हा मुलाचा नियम आहे. मुलासाठी जसं आपण बघितलं की सरकारी नोकरीला जर 2 मुलं वरती आपल्या असतील तर त्यांना सरकारी नोकरीमध्ये अडचण येतात. सरकारी नोकरी मिळणं नाही तर त्याच धर्तीवर आता बघू शकता लाडकी बहीण योजना सरकारने हे काढलेली आहे. त्याच्यासाठी काही वेगळा नियम अप्लाय करण्यात आलेला आहे देखील आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट तुम्हाला काय चेक करायची आहे ज्यामुळे तुम्हाला लगेच ह्या मेसेज येणार आणि लगेच तुम्हाला पैसे जमा होणार. त्यानंतर इन्कम टॅक्स देखील इथे नियम लागू करण्यात आलेला आहे, कारण की गाडीचा देखील इथे नियम आहे. पहिली गोष्ट आहे की पहिला इन्कम टॅक्स म्हणजे जसं की तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्सचा नियम लक्षपूर्वक पहा. जर तुम्हाला जर की तुमच्या घरात जर की कोणी इन्कम टॅक्स नियम आहे आणि इन्कम टॅक्स भरत असेल त्यांच्यासाठी देखील इन्कम टॅक्सचा नियम असणार आहे. लक्षपूर्वक पहा कारण की तुमच्यासाठी महत्त्वाचे नियम असणार आहे तरच तुम्हाला हप्ता येणार. आता बघा तुमच्या घरात जो कोणी जर इन्कम टॅक्स भरत नाही ना, जर कोणी इन्कम टॅक्स भरत असाल की तुम्ही योजनेतून लाभ घेता येणार नाही, तुम्ही योजनेतून अपात्र ठरणार, अजिबात पैसे मिळणार नाही. पहा तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले. नियम सांगतो की तुमच्या पूर्ण टोटल घरात उत्पन्न 2.5 लाख रुपयाचा आतामध्ये असणे गरजेचे आहे. आता त्याच्या जर आतामध्ये तुमचे हे पैसे असेल तरच तुम्हाला टोटल पैसे येणार आहे. आता तुम्हाला 2.5 लाख रुपये जर तुमच्या आतमध्ये असेल तुमचं इन्कम तर 2.5 लाखाच्या आतील ज्यांचं उत्पन्न असेल त्यांनाच हे पैसे येणार. सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढलेला आहे का, नाही काढला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि काढला असेल तर कमेंटमध्ये सांगा. उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे आता मागणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथं मागितला जाणार आहे. आता हा उत्पन्नाचा दाखला कुठे जाऊन जमा करायचा आहे ते देखील तुम्हाला सांगतो. पण इन्कम टॅक्स कोणी इथं भरतं का घरात चेक करा. कोणी सरकारी नोकरी खाजगी कर्मचारी असेल का ते देखील चेक करा. खाजगी कंपनीमध्ये कामाला जात असेल तर त्याची जर नोकरीमधून इन्कम उत्पन्न येत असेल तर त्यात देखील इन्कम टॅक्स भरावा लागतो. तर सहभागी आहे तर तुमचा लाभ तिथून पुढे बंद होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये एक लाडकी बहीण असेल किंवा 2 असेल किंवा 3-4 लाडकी बहिणी असेल, दोन्हीचा इथे लाभ ठिकाणी बंद होऊ शकतो. आणि तुम्हाला इन्कम टॅक्स हे जर तुम्ही भरत असेल आणि 2-3 तुमच्या घरात लाडक्या बहिणी असेल तर कायमस्वरूपी तुमची योजना बंद होऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरी महत्त्वाची अट अशा पद्धतीने आहे की तुमच्या कुटुंबाच्या नावावर, मग उदाहरणार्थ तुमच्या वडिलांच्या नावावर, तुमच्या पतींच्या नावावर, इथं सासऱ्यांच्या नावावर किंवा कोणाच्या नावावर किंवा तुमच्या घरातल्या कोणाच्या नावावर, दिरांच्या नावावर, कोणाच्या नावावर, आईच्या नावावर जर का 4 चाकी गाडी असेल, 4 व्हीलर जर गाडी असेल तर जसे की कार असेल तुमच्या घरात योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या बहिणींच्या नावी किंवा कार असेल जसे की त्यांच्याकडे ट्रॅक्टर सूट दिलेली आहे. तुमच्याकडे जर का ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला इथं टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्याकडे जर का ट्रॅक्टर असेल तर ते शेती वापरण्यासाठी काळजी करू नका, कारण की तुम्हाला योजना इथं सुरू राहणार आहे, योजना बंद होणार नाही. परंतु तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल आणि तुमच्या कुटुंबात असेल तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. अशाप्रमाणे देखील सूत्रानुसार बातमी आलेली आहे. प्रामाणिकपणे तपासा की तुमच्या इथं पतीच्या नावावर गाडी आहे का. जर का असेल तर तुमच्या हप्त्याचा इथं अडथळा देखील येऊ शकतो. चेक केलं हे असे गरजेचे असणार आहे. अजूनही तुम्हाला 3 गोष्टी चेक करायच्या आहे. ज्या का तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला कायमस्वरूपी तर लाडकी बहीण योजना मिळणार आहे. त्यानंतर महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट बघा. आता तिसरी गोष्ट पहा, KYC आता पहा सरकार सगळं ऑनलाईन करत आहे. तुमची ओळखीसाठी इथं पडताळण्यासाठी इथं इलेक्ट्रॉनिक आणि इथं UR कमस्टर आणि कमर्शियल इथं पर्पजसाठी येणे भरपूरशा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या माध्यमातून तुमची KYC देखील इथे कस्टमर म्हणून इथे केली जात असते. तर अशा प्रकारची जर का तुम्ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे, या प्रणालीमध्ये जो आपला लाभार्थी महिला आहे तर ती महिला हयात आहे का. आता हयात म्हणजे ज्या महिलांचा मृत्यू झाला का, म्हणजेच जे इथं हिपहॉप मशीन असते तर या हिपहॉप मशीनवर तुम्ही इथं इथं कस्टमर आहेत का, तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला KYC देखील करावं लागणार आहे. कारण की बघू शकता इथं हयात आहे का हे देखील तुम्हाला महत्त्वाचं कारण असणार आहे.
तर त्याची इथे माहिती तिच्या आधार कार्ड नंबरवरती घेतली जातो. तिचे बोटाचे ठसे सरकारी रेकॉर्डमध्ये तपासले जातात. ते जर वेळोवेळी अपडेट करणं गरजेचे असणार आहे. मग जर तुमची KYC झालेली नसेल किंवा अपात्र असतील तर सरकारला इथं कळतात की हे महिला हयात आहे आणि पैसे नक्की कोणाला पाठवायचे आहे. यामुळे तुमचा हप्ता अडू शकतो. मग कायमस्वरूपी देखील तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. याकरता काय करा, तुमची KYC जर झालेली नसेल तर तुम्ही इथे शेजारच्या सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन CSC महाकेंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही इथे KYC करू शकता. त्या ठिकाणी विचारा की माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही KYC पूर्ण झाली आहे का. नसेल तर लगेच तिथं तुम्ही KYC देखील करू शकता. त्यानंतर बघा, तुमच्या राशन कुटुंबातील जसे की राशन कार्डमधील आणि राशनच्या दुकानामध्ये जाऊन तुमचं राशन कार्डची तुम्हाला विषयीच KYC इथे करणे गरजेचे असणार आहे. इथे 4G हिप-हॉप मशीनवर तुमच्या बोटाचे ठसे ठेवून ते देखील तुमच्या घरातले आता तुमचे सर्व घरातले सदस्य घेऊन इथे तुम्हाला सगळ्यांचे सदस्यांचे बोटाचे ठसे लावून तुम्हाला इथे KYC करून घेणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मशीनवर आणि योजनेवरून त्या ठिकाणी रेशनचे विभाग असणार आहे. आता नागरी पुरवठा त्यांना समजते की यावरील असणारे सर्व व्यक्ती त्या ठिकाणी हयात की आहे की त्यांचा मृत्यू झाला आहे का, तर तिथे दिसून येत असतो. म्हणून तुम्हाला ते KYC करणे गरजेचे असणार आहे. आता राहिला त्यानंतरचा विषय, तर त्यानंतरचा विषय बघा मित्रांनो, तुम्हाला आता तुमचं बँक खाते चालू आहे का, लक्षपूर्वक पहा. तुमचं बँक खाते चालू असेल किंवा बंद पडलं असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही हे बँक खातं आधी उघडलेलं आहे. लाडकी बहीण योजनेला कोणत्या बहिणींना बँक खातं उघडलं असेल तर बँक खातं तुम्ही कुठल्या बँकेचं उघडलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की काही बँक खात्यात प्रॉब्लेम आला आहे आणि त्या बँक खाते काहीतरी पैसे येतात आणि मग तुम्ही हप्त्याचे पैसे आले की सगळे पैसे तुम्ही काढून घेत असता. एकतरी तिथं ATM मध्ये तुम्हाला पैसे ठेवत नसता तुम्ही आणि 100-500 रुपये तुम्ही राहू देत नाही. म्हणून तुमच्यासाठी बँक खाते देखील तुमचं बंद होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला हे बँक खात्यामध्ये पैसे इथं 100-500 रुपये तुम्हाला जमा ठेवणे अनिवार्य असणार. कारण की अशा प्रकारचे भरपूरसे प्रकरण झाले आहे. बघू शकता, फोनपेने किंवा Google पेने काढून घेतात. सगळे पैसे वापरल्यानंतर इथं टाकतात. असं अजिबात करू नका. झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये जरी असलं तर बँकेमध्ये चौकशी करा की याच्यामध्ये कमीत कमी किमान शिल्लक ठेवावी लागते. म्हणजे 100-500 रुपये तुम्हाला ठेवावे लागते. चौकशी करा की किमान शिल्लक ठेवणे तुमचं काम आहे. जर का तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये शिल्लक पैसे ठेवले नाही, त्यामधून पैसे तुम्ही जमा केले नाही, पैसे काढले नाही आणि तुम्ही त्यामध्ये 100-500 रुपये जर ठेवले नाही तर अकाउंट बंद होण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यानंतर अजून महत्त्वाचे नियम म्हणजे बँक पासबुक तुमचं अपडेट करून घ्या. खातं चालू आहे की नाही ते तुम्हाला विचार. जर बंद झालं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला बँक खाते हे विचारून घ्यायचं आहे. कुठे जाऊन विचारायचं, तर बँक खाते म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला विचारा. आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँकेत सांगा की मला सरकारी योजनेचे पैसे येतात, चालू ठेवा की काम लागेल. चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते देखील तुम्हाला तिथे विचारून घ्यायचं. म्हणजेच कुठलीच प्रॉब्लेम आपल्याला झाली नव्हे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कायमस्वरूपी पैसे येणार. अशा पद्धतीने तुम्हाला हे काम सांगितलेलं करून घ्यायचं आहे. साधारणपणे 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे वरचं सगळं जरी क्लिअर असेल तरी ती गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. इथं तुमचे पैसे अजिबात जमा होत नाही. ती गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक खातं जोडलेलं असणं गरजेचं असणार आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे, DBT ज्यालाच आपण म्हणतो DBT मॅपिंग असणे इथे तुम्हाला म्हणायला, म्हणजेच DBT तुमचं गरजेचं असणार आहे. ज्यालाच आपण आधार कार्डला बँक खातं लिंक म्हणतो, तर ते तुमचं अटॅच देखील आपण म्हणतो, तर ते तुमचं असणे गरजेचे असणार आहे. आम्ही पाहिलेलं आहे की भरपूरशा इथं लक्षात आलेलं आहे. प्रत्येक वर्षी आता 1 एप्रिलपासून ते नवीन त्या ठिकाणी आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. मग ज्या जुन्या बँकेत असणार आहे, बँकेच्या असेही काही नियम सांगतो की KYC लिंक करा. त्या देखील तुम्हाला वेगवेगळे तिथं नियम सांगत असतो. त्यामुळे काम सोपे करून घ्यायचे तुमचे काम असणार आहे. आधार कार्ड बँक खात्याशी घेऊन बसा. आता त्यानंतर बघा, महत्त्वाचा नियम तुम्हाला सांगतो. आधार कार्ड बँक घेऊन बसा आणि बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बसा. सगळ्यात आधी तुमचं नाव आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर बरोबर आहे का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं. एकदा जर चेक केलं तर क्रॉस चेक झाले पाहिजे. म्हणजे तुमचं इथं मिसमॅच नाव झालं नाही पाहिजे, ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. म्हणजेच कुठलंच नियम आपल्याला ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण काम जे मी सांगितलं ते करून घ्यायचं. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता मी जे नियम सांगितले त्या नियमामधनं, जसं की तुमच्या बँक खात्याला अकाउंट लिंक आहे का, DBT आहे का, अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि गुगलवर जाऊन तुम्हाला EYDAIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे देखील तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का, ॲक्टिव्ह असणे देखील गरजेचे असणार. जर काही ॲक्टिव्ह नसेल तर लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया तुम्हाला जमा होणार नाही. 100% तुम्हाला पैसे जमा होणार नाही. म्हणून तुम्हाला जे मी नियम सांगितले, DBT तुमच्या बँक खात्याला अकाउंट हे लिंक असणे गरजेचे आहे आणि ज्या अटी शर्ती सांगितली त्या महत्त्वपूर्ण असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला, मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना लाभ होईल. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.